एक्सपिरियन्स घेतला पाहिजे, मजा येते. चुकी केली भाई, मागून चुकी केली, यंगा करायला या. गुड मॉर्निंग भाऊकी. तर आजचं आपण मस्त की झोपून उठलेलं आहे. आता काय ब्रश केलं नाही. आता लोक कापणीला गेल्यात, ते आधी बघूया, कारण थोड्या वेळ कापणी संपेल, पण तो माझे तर एवढे लोक तयारी होणार नाही. तर आपला कालच्या प्रवासानंतर मस्त झोप झालेली आहे. तर आपण थोडं गाव फिरूया आणि मजा करूया, लवकर निघूया. इथे कापणी चालू आहे आणि आपला दीपक भाऊ इथे बघा मस्त एकदम फुल जोशात. आणि मम्मी बघा खूप वर्षानंतर आता आली आहे कापणीला. पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आली. ही बघा जन्मापासून पहिल्यांदा. अरे रे रे, माझ्याकडून तर अपेक्षा करू पण नका मग. तिथे काका आहेत. झालं काय तुमचं? किती बाकी आहे? एवढंच आहे. वा, आज मावशींचं काम फास्ट आहे. काय बोलता? काय करू बाबा, झालं तुमचं? बारक्या नाही आलंय, नाही आलाय, झोपलाय. काकांची इथे कापणी चालू आहे आणि बाई इथे. चला मग थोडी मदत करून बघूया. नवीन खिलाडी भात कापणी करत आहे. नो खिलाडी विथ प्रो एक्सपिरियन्स. आता प्रो झालेला आहे खिलाडी, अल्ट्रा प्रो व्हायचा बाकी आहे. काय प्रयत्न चालू आहे. माझ्या हाताचा खेळ होता, लगेच शिकलो मी. लहानपणी जी शिक्षा मिळायची ना आपल्याला, असं उभं राहायचे, ते आता कामी येते. याच्यासाठीच होत. बघा, शिक्षण कधी वाया जात नाही. शिक्षकांनी दिलेली शिक्षा कधी ना कधी उपयोगी पडते. शिक्षक कुठे ना मग ती कुठे नाही असो. आता मध्ये मध्ये पाऊस पडत असल्यामुळे हा काही सुकवतोय ना आता आपण. का तिथून जे आता कापणी करतायत ते इथे आणून ठेवतात. इथून असं हळूहळू सुकवायसाठी पण त्यांना सजवतात. भाऊकी भाई फुल कापणी बिपणी चालू आहे. आपल्याला ते काय तेवढं जमत नाही, पण सोपं आहे थोडं. कापणी तर सोपं आहे, पेरणी थोडी मुश्किल होती. आणि पेरणीच्या टायमाला खूप 2 वर्ष आधी आलेलो मी, तेव्हा मी एकदा पेरणी केलेली. तर या टायमाला कापणीसाठी आलो आहे. पण एक्सपिरियन्स मस्त आहे, एक्सपिरियन्स घेतला पाहिजे, मजा येते.
तर आता आपण घेऊन आलेलो चिकन आणि आता आपली होणार आहे चिकन पार्टी. घरी जाऊन मस्त आहे की पप्पा बनवणार आहे चिकन मस्त आहे की एकदम मस्त त्यांच्या पद्धतीने. पुढे उतार आहे तर गाडी स्लो तर घरी येऊन चिकन खाऊया नाही तर इथून आपण पडू आता. की पप्पा आता चिकन बनवतात. आम्ही आता विनय आणि मी लवकर निघणार आहे म्हणून आमच्यासाठी आता बनवतात, बाकीच्यांसाठी रात्री बनवत परत. तर पप्पा मस्त चिकन बनवतात तोपर्यंत आपण थोडं वरती जाऊ. तिथे पण आता काहीतरी काम चालू आहे ते बघूया. हे आपलं घर आणि तो तिथे गोटा आहे. तिथे आता असं सुकवतायत भाताने. तर आपण जाऊया तिथे वरती. तिथे आता दीपकाने उभा आहे. इथे कापणी झालेली आहे. आणि आपले कुठे गेले वफादार कुत्रे कुठे? बिडू यो मॅन बिडू, ही गौरी, या गौरीचा पोरगा बापूस गचकला. हा बाई रान बघा किती वाढलंय भाई. रान एवढं वाढलंय आता मला रस्ता बघावा लागेल. कुठून रस्ता आहे. ह्या झाडावर ना आधी फळी बिळी टाकून ना असं मस्त की बसायसाठी बनवलेला. तर लहानपणी आम्ही तिथे येऊन बसायचो. आता कोण आहेत ना पोरं जास्त. टिक ए रस्ता कुठून आहे रे? हे काय करतो आता? हे आता पेंडे बांधतील आणि मग त्याचा ते सुकायला ठेवणार ना. हे काय करणार? अच्छा हे सुकवलेत आता आणि आता बांधून घरी घेऊन जाणार. चला मी पण बघतो थोडं करून. काय यंगा करायला या. चला करून या. आता आपण जे जमा केलेले आहेत ते काकी तिथे बांधते आहे आणि तिथे दीपक सगळं उचलून खाली नेतं घराच्या इथे. हा चोंडा तर झालाय. आता पुढचा चोंडा हा एवढूचाच होता छोटा. हा लय मोठा आहे बाई. एवढूच ह्याच्या करण्यामध्ये जरा हालत खराब झाली बाई. एवढं वाकून आता कुठून जायचं? तिथून जाऊ. हो भाई चला मग कामाला लागूया. फायनली आपला एवढा अर्धा पाठ झालेला आहे. अर्धा पाठ बाकी आहे. काकी हे तुम्हाला 4 हात भेटलेत आता या टायमाला. त्यांचे आभारी आहे मी भरपूर. आता दरवर्षी आणायचं ना यांना. दरवर्षी. आता एकदा याला या म्हणजे जोडणीला ना. मी येईन संडे रविवारी शुक्रवारी बसायचा, शनिवारी यायचा, रविवारी दुपारच्या गाडी सोबत. कशाला शनिवारी येऊ? हा आपण जोडणीला बघूया संडेला आणि येऊन जाऊ मस्तपैकी. मस्त आता जसं आलो ना तसाच. काका आहे तिथे. काका एकदम पगडी बिगडी घालून आहे. कोयता नाही काका एकदम कोयता घेऊन असे फिरतात मस्त आहे की. दीपक कुठे गेला? दीपकला भेटूया आपण. थांबा बिचारा मागासपासून एवढं सगळं नेतोय खाली ठेवतोय
आता हो माय गॉड, थांबा आधी त्याला शोधतो. तो आता खाली गेला वाटतं. आपण जे जमा करतो सगळं ठेवायला. तर बघूया कुठे आहे दीपक. आला आला, खाली आहे. तिथून एवढा खाली न्यायचं त्याला सगळं उचलून. तर त्याला येऊ दे वरती, मग आपण त्याच्याशी गप्पा मारूया. बाय. ओ चला उडी मारा. मग पोरांनो, दिलीप तर येतो ना, दिलीप तर येतो दरवर्षी. हा बघा, हा तर थोडा वेळ नाटकं करेल, नाक हे होतंय ते होतंय आणि घरी जाऊन परत झोपून जाईल. सकाळी आम्ही आलोय तर हा आत्ता उठून आलाय. एवढा झोपलाय बाई तो. का म्हणजे कारण कामं नाही करायची. झोपतो ना मग तुझ्या स्कूटीच्या पाठी. झोपत झोपत आलाय. चला आता उरलेलं काम पूर्ण करूया आणि पुन्हा भेटूया. हा हा हा, हे इथं बनवलंय झाडावर बसायला मस्त. जा बस थांब आता वरती चढूया आधी. टप टप टप. बाय मजा. हा हा, आम्ही मगाशी बोललो झाडाला असं बांधलेलं ते वरती. तर आता इथं पण बांधलं. इथं मस्त वाटतं असं. इथं बसायचं आणि काम करताना बघायचं. ए काय करते, जा काम कर. चढ वरती. तो नाही, ह्याला पकड. चढ 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 चढ. हे बघा, हळू डोळ्याला लागे. काकांनीच बांधला असेल. हो हो हो. किती छान वाटतंय. अप्पर व्ह्यू हा आपला आणि हा समोरचा. इथे काम चालू आहे. दीपक, दीपक भाऊ, महेंद्र बाहुबली. भावांनो एवढं नेतो तर आहे, पण तो उचलल्यावर जे खाज उठते आता अंगाला. हो भाई मेलो. याच्या गावात जायचं कुठून. एवढं समोर बा, एवढा झुंड दिसतोय, त्याच्यावर रस्ता पण दिसत नाही. तो गावात टन टन. ओ भाई चुकी केली भाई, मागून चुकी केली. अय्या गावात खाज उठायला लागली एकदम जबरदस्त वाली. हो 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 भाई, मोबाईल ठेवतो आधी, हे पोचवतो नाही तर मारायचो खाजीने. आपण वरती जे आता सगळं जमा करतोय सगळं इथे आणून ठेवतोय. तर आता आपण इथून वरती जाऊ. तिथे टाकी आहे, तिथून आपला एक नवीन व्ह्यू बघूया. आपल्यासोबत दिलीप तर आहे पाठवून. आणि चला मग भाई, दमलो खूप दमलो. तर भावकी आता आपण जरा वरती आलोय, थोडा डोंगर चढलोय थोडासा. तर तिथून आपला हा व्ह्यू दिसतो. आणि इथे जी टाकी आहे थोडी डोंगरा बांधली, आणि या टाकीमुळे या वाडीचं नाव आहे टाकीची वाडी. इथे ही नवीन आहे, तिथे जुनी टाकी आहे. आणि आपल्या पाठी आहे ते पूर्ण जंगल आहे, डोंगर डोंगर डोंगर. मग तिथे आपण कधी मे महिन्यात किंवा नंतर येऊ ना, ह्याच्या पुढे येऊ तेव्हा थोडं एक्सप्लोअर करू. तर आज आपल्याला निघायचं लवकर, 10-12च्या आज आपला मुंबई गाठलं पाहिजे आपल्याला. त्याच्या भाई व्ह्यू बघा, आतमध्ये डोंगरामध्ये गेलं तिथं अजून खूप छान छान व्ह्यू येतात. तिथे सगळी खालती करायची. चला तर मग जाऊया घरी, जेवूया, आराम करूया आणि मग परतीला पुन्हा चालू करू. हे आपलं घर गोटा. मावशांनी ते कापणं चालू आहे. चला आराम करायचा वेळ. आणि हे बघा सिक्युरिटी, सिक्युरिटी सिक्युरिटी.
तर एवढा पेंडा आणल्यानंतर आता आपण चाललो आहे नवीन मेंबरला भेटायला गोट्यात. उघड्या ते नाही. हो हो 2 बैल्स अँड 1 मोर आय एम हिअर. बघा कसा बघतोय. नवीन नवीन दिसलंय का त्यांना मी. यो ये लेने का ऐसा आणि यांना टाकायचा. बाकीचे ते बैल वरती काम करतात आणि ह्यांच्यासोबत मी पण एक आहे. तर भाऊकी तुम्हाला काय म्हणायचं आहे. तुम्ही जी मेहनत केली एवढी पावसाळ्यात त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. आणि तुमच्यामुळे आता आम्हाला भात मिळतोय. एवढी तुम्ही मदत केली आहे शेतीसाठी. काय बोलताय की नाही. खाण्यामध्ये लागलेत दोघं पण हवरे साले. मदत केली तर एवढा मास दाखवणार का तुम्ही. हा अबे साले काय बोलणं आहे तुझं. खातोच आहे भाई खातोय. त्याला जर काय पडलेली नाही तर केली ना माझा आता निघ ना आम्हाला खाऊ दे ना. हे की नाही. चला जाऊया आता आपण घरात. दमले भाई दोघं पण दमले. अजून कुठे खालटा इथे आता आराम करूया. दिलीप बा आपला रिफ्रेशमेंट ड्रिंक बनवतोय. छास. काकांनी छास आणला. काका तुम्ही आणला ना छास. दही काकांनी छास आणला. दिलीप बनवतोय. किती वेळ लागेल. 5 मिनिटं. एकदम मस्त एकदम फुल सब तयारी अपने पास. भाऊ की आता वाजलेले आहेत 5 वाजून गेलेत आणि आता आपलं जायचा टाइम झालेला आहे. आम्ही सगळे रेडी आहे. आता आपले सर्व रेडी आहे. चला बाय बाय. आजी बसले इथे. हॅपी जर्नी. बाय बाय. दिलीपला दाखवू का. येऊ मी तिथे. बाकी तर आता वरती काम करायला गेलेत. आता एवढंच आहे. तर चला मग परतीचा प्रवास सुरू करूया. फुल डाकू वाटतो की नाही. एकदम जाता जाता 1-2 पैसे चोरायचे आणि तसंच पळायचं. पुढे जाऊन हेल्मेट घालायचं. तिथे लावले दुकानाच्या इथे. हे की नाही. ए बाय बाय. बाय बाय. चौकात जावा सुखी जावा. ए गौरी बाय. चलो बाय बाय. बाय मम्मी पप्पा दादा बाय. चल दिले. हाँ तर भाऊ की आहे आपला गावचा निसर्ग. काल रात्री आपण आलेलो तेव्हा तर सगळं काळोख होता. काही दिसलं नाही. इथे पण कापणी चालू आहे.
इथे खाली नदी आहे. तेवढा वेळ मिळाला नाही आपल्याला. आज जायचं होतं नदीवर आंघोळ करायला आणि आता सगळं अर्धा वेळ आपला वरती गेला. म्हणजे 1च तास उरलेला निघायसाठी. मला झोपून मग आरामशीर निघूया. पण झोप मेन आहे ट्रॅव्हलिंग साठी, आहे की नाही विनय? हे इथे आपलं कुलदेवताचं मंदिर आणि ही आहे इथे होळीची पट्टी. सगळ्यात मोठी होळी इथे पेटवली जाते बाजूला. आता रान सगळं झालंय तोपर्यंत सगळं निघून जाईल. मिळाली आपल्या नदी. हे बघा ही आहे नदी आणि आम्ही ह्या ब्रिज वरून खाली डायरेक्ट होडी. आता पाणी हाय पाणी. एक फोटो काढूया मस्त इथे आणि मग पुढे जाऊया. हे बघा हा पाठचा व्ह्यू. आपण नेक्स्ट टाइम तिथे डोंगरात आणि जाऊ. तिथून अजून छान एक व्ह्यू मिळतो आपल्या नदीचा. चला एकदा थोडे फोटो काढून घेऊया. कालपासूनची जेवढी पण झोप होती सगळी कंप्लीट केली त्यांनी आणि एकदम आज फ्रेश आहे. आज काय बोलला? आज गाडी तर भाई चलाएगा भाई. फुल एनर्जी आली आहे त्याला आता. भाव की निसर्गाच्या सानिध्यात आज आम्ही आलेले आहोत आणि निसर्गाच्या सानिध्यात अंगावरती जसा घाम आता सरसर जातो तशा वाटेने आम्ही चाललो आहे. चारही साईडनी डोंगर आहेत आणि डोंगरांच्या मध्ये मध्ये आपले घर आहेत. तर निसर्गाचा एन्जॉय तर आपण करतोच आहे. पण तुम्ही पण करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच प्रोत्साहन देत राहा. जे आपले फॅमिली मेंबर्स आहे सगळे मदत करतात आपल्याला सगळे व्हिडिओ बनवायला आणि त्यांचा पण आभार. हे हम्मालेलीमध्ये तर भावकी अजून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनमध्ये ऑलमध्ये सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून आपले नवीन नवीन जे व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर असेच आपण तुमच्या साथीने पुढे वाढत जाऊ, नवीन नवीन व्हिडिओ करत जाऊ, नवीन नवीन स्पॉट एक्सप्लोअर करू. तर चला मग पुढचा प्रवास सुरू करूया. गावठी काय म्हटलं तरी आपला जो पॅच हाताचा आतापर्यंत तरी बरा मिळालाय. कारण असं वाटत नाही आपण जास्त तिकडे थांबलो. पण आम्ही घेतलेले आहे 2 वडापाव नाही समोसे घेतलेले आहेत. ते आपण तिथे जर मस्त असं छान ठिकाण जर भेटलं बाय चान्स तर आपण तिथे थांबू आणि निसर्गाचा आनंद घेत ते वडापाव खाऊ. मित्रांनो सॅटर्डे संडे फिरा आणि असं लॉंग टूर असं लॉंग टूर. अरे कपडा जायचं तोंडात टूर येत नाही. सॅटर्डे संडे मस्त की नाईट बीट करून ना मस्त असं लॉंग टूरला जायला पाहिजे. तरी मजा एकदम रिलॅक्स आणि निसर्गामध्ये जेवढं राहू तेवढं जगू भाई.
इथे थांबायचं का? इथे थांबायचं का कुठे साईडला? आता वाजलेले आहेत 8 वाजायला 10 मिनिटं. तर आपण खेडवरून येताना समोशाने घेतलेले मस्तपैकी हायवेवर समोसा पार्टी चालू आहे आपली. आजूबाजूला म्हणजे रायडर लोक पण येत आहेत आणि हवा बिवा पण येते. आणि इथे एवढी थंडी आहे ना, रायडिंग करताना म्हणजे गाडी चालवताना एवढं काय वाटलं नाही. पण इथे आता आम्ही थांबलो आहे तर भाई एवढं कापायला होतं, एवढी थंडी आहे. हां, तर मस्तपैकी आता आपण समोसे खाऊ आणि आपला पुढचा प्रवास सुरू करूया. कसा आहे समोसा? आपला दरवेळी कोणाला पण विचारलं ना आपण कसं आहे तर सगळे एक नंबरच बोलतात. डायलॉग चेंज करा रे तुम्ही. रावस त्यांना असं वाटतं मी बोलायला सांगतो. रावस चला मग समोसा खाऊ फटाफट आणि पुढचा प्रवास सुरू करूया. नाश्ता आणि आपला झालेला आहे आणि आता आपण डायरेक्ट गाठूया मुंबई. कुठे अशी थांबायची गरज तर वाटणार नाही, कारण फुल पॅक झालाय दोघांचा. उद्यापासून परत आपली सेम लाईफस्टाईल. कामावर जा, ट्रॅफिकमध्ये अडका आणि परत कामावर जा, परत झोपा, परत कामावर जा. भावकी फायनली आपण घरी पोचलेलो आहे आणि आपण आपल्यासोबत शर्टावर आणि सगळीकडे पूर्ण गेअर्सचे धूळ घेऊन आलेलो आहे. आपण आज निघालेलो 5:30च्या आसपास आणि आता वाजले आहेत 12 वाजले. सॉरी 12 वाजले. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. का पाखरं येताना अजून होती, ती हवेली नंतर उडून गेली, पूर्ण हेल्मेटच्या आतमध्ये गेलेली. तर असेच आपण अजून जागा एक्सप्लोअर करू, नवीन नवीन ठिकाणी जाऊ आणि तुम्हालाही दाखवू. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमची साथ अशीच असू द्या. आता आम्ही जेवतो, झोपतो. काय उद्या आपल्याला जायचं आहे कामाला. बाय बाय.